फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन. आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 9766249071 वर. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तिथं जाहीररित्या खोटं बोलले की 1000 शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला समर्थन आहे. म्हणजे काळमवाडीचं डॅम जिथं बांधलं त्या ठिकाणी विस्थापित होऊन तिथं एका शेतकऱ्याची 16 एकर जमीन होती. ही 16च्या 16 एकर जमीन काळमवाडीच्या धरणामध्ये गेली. त्याला विस्थापित करून इकुंडीमध्ये त्याला 5.5 एकर जमीन दिली. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरपुरता रद्द केलेला आहे. हा जी.आर मग खोटा होता का? ह्यो शक्तीपीठ रस्ता रद्द व्हायलाच पाहिजे. हम पहले पूछते हैं महात्मा गांधी जी को और बाद में पूछते हैं भगत सिंह राजगुरु सुखदेव को. कुणाला पाहिजे, कशासाठी पाहिजे आहे, कुणाची मागणी नसताना हा महामार्ग शासन आमच्यावरती का लादत आहे? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीला जरी हात लागला तरी त्याचे हात कलम करा. कागलच्या शिवाजी चौकात मी उभा आहे. शक्तीपीठ संदर्भानं इथं जसं डोक्यावर ऊन तापायला लागलंय तशी माणसांच्या भावना सुद्धा तीव्र व्हायला लागल्यात. आज कागलमधल्या 14 गावातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढायचा ठरवलाय. काही मोर्चातील प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. काय सांगाल, आज 14 गावातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढताय, काय नेमके पाहून? खरं म्हणजे आज आम्ही कागल तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा मान्य तहसील कार्यालयावर काढत आहोत. एक मोर्चा काढण्याचं खरं कारण जर काय असेल आणि मोर्चा काढायला भाग जर कोणी पाडला असेल तर ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावावर चर्चा करत असताना माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तिथं जाहीररित्या खोटं बोलले की 1000 शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला समर्थन आहे आणि त्याचं निवेदन माझ्याकडे आलं म्हणून सांगितलेलं आहे. आणि खरं म्हणजे हे दादांना खोटं बोललेलं आहे, खोटं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आज जो काय कागल तालुक्यातला शेतकरी खवळलेला आहे आणि तो यासाठी इथं आलेला आहे की आमच्या कागल तालुक्यातील एकही शेतकरी हा शक्तीपीठाच्या समर्थनात नाही तर तो शक्तीपीठाच्या विरोधात आहे. खरं म्हणजे हे सांगायसाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. काय शेतकऱ्यांच्या भावना शक्तीपीठ संदर्भानं आज मोर्चा निघतो? शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आज नागपूरपासून गोव्यापर्यंतच्या एकाही शेतकऱ्यानं हा शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली नाही. एखादा शेतकऱ्याला जर कदाचित आपल्या स्वतःच्या शेतामध्ये एखादा प्रकल्प उभा करायचा असेल तर शासनाची दारं त्याला 10 वेळा झिजवावी लागतात. 6-6 महिने ते काम स्वतःच्या शेतामध्ये होत नाही. आणि शक्तीपीठ महामार्गानं गोव्यामधल्या डान्सबारमध्ये जाण्याकरता जर कदाचित आमच्या सामान्य शेतकऱ्यांची जमीन जर ही लुटत असतील, कोणत्याही प्रकारची मागणी नसताना जरी करत असतील तर हा नेमका शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी करतायत याचा शोध खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतला पाहिजे. आज आपल्याला सांगता येईल इकुंडीसारख्या एका गावामध्ये काळमवाडी धरणग्रस्त वसाहतीमधून म्हणजे काळमवाडीचं डॅम जिथं बांधलं त्या ठिकाणी विस्थापित होऊन तिथं एका शेतकऱ्याची 16 एकर जमीन होती. ही 16च्या 16 एकर जमीन काळमवाडीच्या धरणामध्ये गेली. त्याला विस्थापित करून इकुंडीमध्ये त्याला 5.5 एकर जमीन दिली. त्या 5.5 एकरामधली 4.25 एकर जमीन आता शक्तीपीठ महामार्गामध्ये परत जाते. म्हणजे अशी परिस्थिती जर कदाचित या महामार्गामध्ये होत असेल, हा महामार्ग नेमका कुणाला पाहिजे आहे, कशासाठी पाहिजे आहे, कुणाची मागणी नसताना हा महामार्ग शासन आमच्यावरती का लादत आहे याकरता आजचा शेतकरी पेटून उठलेला आहे. त्यामध्ये विशेषतः लोकप्रतिनिधींनी असं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग करण्याकरता शेतकऱ्यांनी संमती दिली, ज्याचा उल्लेख आता शिवाजीरावनी केला. त्याच्यामध्ये खोट्या पद्धतीची परवानगी दिल्याची माहिती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितली. आणि या कागल विभागाचे आमदार आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांनीसुद्धा सांगितलं की जर शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर मी विरोध करणारा कोण? त्यामुळे जर शेतकऱ्यांचा विरोध नाही असे म्हणणारे शेतकरी कुठं आहेत ते तरी दाखवा. आज एकाही शेतकऱ्याचा जर विरोध नसेल तर तुम्ही कसं काय म्हणताय की शेतकऱ्यांचा विरोध नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रभावळीच्या सुभेदाराला पत्र लिहिलं आणि त्याने कळवलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला आणि गवताच्या काडीला जरी हात लागला तरी त्याचे हात कलम करा. म्हणून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या सभेमध्ये पहिल्या राज्याभिषेकमध्ये सांगितलं. आणि आज तुम्ही शेतकऱ्याची जमीन जिथं जर काढून घेत असाल तर खऱ्या अर्थाने हे कुणासाठी काम करतायत याचा शोध या ठिकाणी घेतला पाहिजे. आज कागलच्या आमदारांनी सांगितलं की सांगलीपासून आपल्या हायवेपर्यंतचा रस्ता ते शेतकरी करू देत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचा त्याला विरोध आहे आणि इथून पुढं गोव्याला कसं जायचं हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणाने त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याने एक जी.आर सुद्धा काढून दिला होता की हा
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरपुरता रद्द केलेला आहे. हा GR मग खोटा होता का? त्याच्या उलट आपल्या एकुंडी गावच्या शेतकऱ्याने तिथं जाणाऱ्या ज्या काय शक्तिपीठ महामार्गामध्ये जाणारे जे काय शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या आधी रास्ता रोको केला होता आणि त्या रास्ता रोकोच्या ठिकाणी या विभागाचे आमदार हसन मुश्रीफ साहेब तिथं गेले असता त्यांची गाडी अडवली आणि त्या आंदोलनकर्त्यांनी त्यांना सांगितलं की हा शक्तिपीठ महामार्ग इथं होता कामा नये. अशा परिस्थितीमध्ये हा महामार्ग मी होऊ देणार नाही आणि जर कदाचित हा महामार्ग झालाच तर मी राजीनामा देणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आहे. आज खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी त्यांच्या राजीनाम्याची वाट बघतोय. आज या मोर्चानं जर हा शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नसेल तर आमदार हसन मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी राजीनामा देऊन या संपूर्ण शेतकऱ्यांच्या सोबत त्यांनी थांबावं अशी विनंती करण्याकरता आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चाच्याद्वारे काय मागणी करणार आहात? मागण्या नेमक्या काय आहेत शेतकऱ्यांच्या? तर मुळातच काय झालं आहे, शक्तिपीठ महामार्गामधील जे काय बाधित शेतकरी आहेत ह्या बाधित शेतकऱ्यांची हे सरकार खरं तर दिशाभूल करत आहे. आता शिवानंद म्हटले तसं आहे की पहिल्या वेळेला त्यांनी सांगितले की हा महामार्ग कोल्हापुरातून जाणारच नाही. आता परत नवीन चर्चा काय सुरू आहे की हा करवीरमधून जाणार आहे, कागलमधून जाणार नाही. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि हे जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर हे प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं वातावरण तयार करून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मार्ग रद्द झाला पाहिजे अशा भूमिकेनं आज ही सगळी मंडळी जमा झालेली आहेत आणि त्या पद्धतीचं निवेदन आज तहसीलदारांना देऊन आपल्या ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण सगळी जमा झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कुठं तर मवाळ भूमिका घेताना आजच्या घडीला दिसत आहेत, काय सांगा? नाही, असं जाणवायला लागले की ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला बरेच जण म्हणले होते की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, परंतु आज जसं दिवस निघत गेले तसं भूमिका बदलली की काय. आणि हे शेतकऱ्यांना एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी सरकारनं हा महामार्ग रद्दच केलेला आहे अशा पद्धतीची जर अधिसूचना नुसती काढून नाही तर तशा पद्धतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं या निमित्तानं वाटतं. काय सांगाल? आजच्या घडीला मोर्चा काढताय तुम्ही, शेतकऱ्यांच्या भावना नेमक्या काय? अनेक वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या तालुक्यातले आमदार मुश्रीफ साहेब हे सुद्धा म्हणायचे की आपल्याला हा शक्तिपथ रद्द करणार आहे, त्याच्यासाठी आम्ही जीवरात्र प्रयत्न करू. पण यांनी आत्तापर्यंत काही केलेलं नाही. हा शेतकरी रस्त्यावर आलेला नाही. अनेक लोकांच्या फार मोठ्या प्रमाणात जमिनी नाहीत, तरीसुद्धा या सगळ्या जमिनी जर अशा क्षेत्राला जात असतील तर या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. पुन्हा रस्ते विकास महामंडळांसुद्धा अनेक वर्ष रखडलेलं काम आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली हे सुद्धा पेंडिंग आहे. आता कुठं त्याला जाणार कळा लागलं आहे. आपल्या तालुक्यातली माणसं मिली, अनेक MIDCच्या इंडस्ट्री झाल्या, पण त्या लोकांचा काही लाभ झालेला नाही, त्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. ह्या सरकारचा निषेध करतो मी. ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बोलतोय, काय सांगाल? जे महाराष्ट्राचं जे नालायक सरकार आहे, जे नागपूरपासून ते रत्नागिरी गोव्यासाठी जो महामार्ग काढलेला आहे, ह्यामध्ये हजारो नाही तर लाखो एकर जमिनी या गोरगरीब शेतकऱ्यांच्या अन्यायकारी त्यांच्या काढून घ्यायला आल्यात. हे ब्रिटिश सरकारला पण लाज वाटेल आणि अडॉल्फ हिटलरसारख्या नेत्याला लाज वाटेल. एवढं क्रूर आणि अन्यायी सरकार आहे. देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नालायक सरकार करत आहे. तर ह्या 24 तासाच्या आत ह्यो शक्तिपीठ रस्ता ह्यो रद्द व्हायलाच पाहिजे. हम पहिले पूछते हैं महात्मा गांधी जी को और बाद में पूछते हैं भगत सिंग, राजगुरु, सुखदेव को. तर या नालायक सरकारला एकच सांगतोय, रक्ताचं पाठ जरी वाले तर आम्ही हे सोच बसणार नाही. 24 तासामध्ये हा रस्ता हा बंद झालाच पाहिजे. एवढं बोलून मी बंद करतो भाषण. जय हिंद, जय महाराष्ट्र. रक्ताचे पाठ वाहिली तर चालतील, मात्र आम्ही थांबणार नाही. सुरुवातीला आम्ही गांधीजींना पोचतोय, पण आमच्यातला भगतसिंग मेलेला नाही असं थेट आव्हान शेतकरी देत आहेत. लोकप्रतिनिधी यावर विचार करणार का आणि कोल्हापूर संदर्भातला शक्तिपीठावर शासन निर्णय बदलणार का, याकडे आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागलंय. येत्या काही तासात याबद्दलचे अपडेट येईल, आम्ही तुम्हाला नक्की कळवू. डिजिटल कोल्हापूर पाहत राहा. धन्यवाद. दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती. फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन. दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे. आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने. दक्कन फार्म, आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग. आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर 97 66 24 90 71 वर आणि बना समृद्ध
समृद्ध आधुनिक शेतकरी. तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा.